नमस्कार मित्रांनो. हा शुभंकर. हॅलो. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. म्हणजे आता आजकाल जे सॉफ्टवेअर मध्ये वगैरे काम करतात मुलं, ही कंटिन्युअस चेअरवर बसून वाकून मान खाली करून आणि माऊसवर हात ठेवून करतात. त्याच्यामुळे वेगवेगळे डिसीजेस डेव्हलप होतात. कमरेची दुखणी, मानेची दुखणी लागतात. प्लस डोळ्याचा पट्टा. तो फिजिकल ऍक्टिव्हिटी संदर्भात त्याचा जवळजवळ 8 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर तो आपल्याला त्याच्याबद्दल काही टिप्स देणार आहे महत्वाच्या. शुभंकर, काय सांगशील? काय काळजी घ्यायला पाहिजे काम करताना, बसताना आणि समजा डेली रुटीन मध्ये काय ऍड करायला पाहिजे, की जेणेकरून असे डिसीज डेव्हलप होणार नाहीत आणि नंतर त्याचा त्रास होणार नाही? सो पहिली गोष्ट म्हणजे छोटं बॅकग्राऊंड देतो माझ्याबद्दल. मी वर्ष स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच आहे. लोकांच्या इंजुरीज आणि त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करून त्यांना जे त्यांच्यासाठी चांगलं आहे ते त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॉमन गोष्ट मी काय पाहिली की लोकांना गुडघ्याचे दुखणे, लोअर बॅकचं पेन, मानेचं पेन हे खूप जास्त होतं. रिझल्ट पण खूप छान दिलेत, रिमार्क पण छान दिलेत लोकांनी. त्यांना खूप फरक पडला तुझ्या एक्सरसाइजच्या ऍडवाइसनी. आता याचं कारण मी पूर्णतः स्वतःहून नाही घेणार. याच्या मागे जे फिजिओथेरपिस्ट आहेत ज्यांनी माझी मदत केली आहे, मला शिकवताना ऑर्थोपेडिक सर्जन ज्यांनी माझी मदत केली आहे, त्यांनी मला त्यांचं नॉलेज दिलंय. सो त्याच्यामुळे मला थोडीशी आयडिया येते आता की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात लोकांना आणि त्यांच्यावरचं सोल्युशन काय कसं करू शकतो. मग तू काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना? मला सगळ्यात पहिली गोष्ट वाटते की मुवमेंट ही गरजेची असते. ही कशीही असू दे. तुम्ही एक हाफ अन आवर, 45 मिनिट्स किंवा 1 आवरचा एक वर्कआउट करा. तुम्ही योगासन करू शकता, वॉकला जाऊ शकता, बट काहीतरी मुवमेंट असणं गरजेचं असतं. तुमची लोअर बॅक किंवा तुमची अपर ट्रॅप किंवा हे मानेचे मसल्स असतात ते कशामुळे दुखतात? कारण की यांना स्ट्रेंथच नसते किंवा यांना जे सपोर्टिंग मसल्स असतात जे आपल्या जॉईंट्सला सपोर्ट करतात ते लूज होऊन जातात बिकॉज वी आर रेस्टिंग. जेव्हा आपण बसलेलो असतो एका जागेवरती, आपण एका रेस्टेड पोझिशनवर काम देत नाही आपण. आपण एक रेस्टेड पोझिशनवरती असतो आणि मसल्स एका फिक्स पोझिशन मध्ये असल्यामुळे ते स्टिफ पण होऊन जातात. ओके. सो त्याच्यासाठी स्ट्रेचिंग करणं किंवा थोडं मुवमेंट करणं, हा एक म्हण असते, मोशन इज लोशन. ओके. याच्या मागे तथ्य आहे की जे आपण मुवमेंट करतो याच्यामुळे आपल्याला पेन कमी होईल. पण अपार्ट फ्रॉम जिम पार्ट किंवा डेली 30 मिनिट एक्सरसाइज पार्ट, डेली काम करताना तू असं काही सजेस्ट करशील का की काही फ्रिक्वेन्सीनी काही हाताच्या मुवमेंट्स किंवा मानेच्या मुवमेंट केल्याने तुम्हाला थोडस त्याच्यात मदत होईल, की एक दर तासानी समजा तुम्ही काही मानेच्या मुवमेंट्स किंवा हाताच्या अशा काही तू दाखवू शकशील का? सो मी लोकांना पर्सनली सांगतो की तुम्हाला कामाच्या मध्ये काहीतरी करायचं असेल तर यू कॅन गो फॉर अ वॉक. थोडं उभं राहून किंवा थोडे स्ट्रेचेस करू शकता. जसं खुर्चीपासून असं रोटेट करायचं, थोडे हात स्ट्रेच करायचे, हात डोक्याच्या वरती घ्यायचे, अशा गोष्टी करू शकता. मानेचं स्पेसिफिकली स्ट्रेचेस करू शकता किंवा अशा काही गोष्टी करू शकता. बट मी अजून एक गोष्ट ही पण सांगेन की जर का तुमचं काम खरंच एवढं जास्त बिझी असेल की तुम्हाला कामाच्या वेळेस कामच करावं लागत असेल, तर once your work is done or before your work, if you can, try to give at least 45 minutes to an hour to the workout itself. की तुम्ही जिम मध्ये जा किंवा योगासन करा. याच्यामध्ये तुम्ही एसेन्शियली जे काही तुम्हाला कामामध्ये करता येत नाही, बिकॉज ऑफ लेट्स से की तुमच्या जिम मध्ये कसं एन्व्हायरमेंट आहे की तिकडून तुम्हाला उठून काही करता येऊ नाही शकत. यू आर कॉन्स्टंटली सीटेड डाऊन. यू हॅव टू बी सीटेड डाऊन. सो जेव्हा तुम्ही कामाच्यावरून बाहेर पडाल, ट्राय टू move or do some stretches dedicatedly for at least a half an hour or 15 minutes also. That is fine. And I feel 15 minutes is something everyone can spare. So असं नोटीस झालंय की खूप वेळा लोकांना माउस होल्ड जास्त वेळ केल्यामुळे पण इथे प्रॉब्लेम येतो. हा एक. आणि दुसरं म्हणजे फोन जे जास्त वेळ बघतात त्यांना सुद्धा तो मानेचा प्रॉब्लेम येतो. तर त्याच्यासाठी काही स्पेसिफिक? सो अशा लोकांना जे म्हणजे पेन होतं जे माउस होल्ड करताना, त्यांना खूप भरपूर लोक त्यांना टेनिस एल्बो किंवा गोल्फर्स एल्बो पण म्हणतात. जे पेन तुम्हाला या एरियामध्ये किंवा या एरियामध्ये होतं, याला टेनिस एल्बो म्हणतात आणि याला गोल्फर्स एल्बो म्हणतात, जे पेन इकडे होतं. सो हे युजली तुम्ही जेव्हा काहीतरी इंट्रिकेट वर्क करत असाल किंवा तुमचा हात एकाच पोझिशन वरती खूप वेळ असेल, भरपूर पायलट्सला होतं, वॉचमेकर्सला होतं किंवा बाईक रायडर्सला होतो. सो अशा वेळेस द प्रॉब्लेम ऍक्च्युली त्या स्पेसिफिकली एल्बो मध्ये प्रॉब्लेम नसतो, पण तुमच्या लॅट मसल्स मध्ये किंवा तुमच्या स्कॅपुला मध्ये जे मसल्स असतात त्यांच्यामध्ये ते स्टिफनेस किंवा वीकनेस असतो किंवा इनस्टेबिलिटी असते. इव्हन हँड रेस्ट ठेवल्याने पण शोल्डर
हँड रेस्ट होता, तुमचा शोल्डर असा हा नॅचरली हा वरती जातो. सो त्याच्यामुळे हे पण मसल ह्याच्यात मधून असं काही एक तासाभराने काही स्ट्रेचेस असे काही दाखवू शकशील, सांगू शकशील का? तुम्ही हे तेच नेकचे स्ट्रेचेस करायचे, थोडेसे हात मूव्ह आणि करायचे, शोल्डरला पंजासाठी रोटेट वगैरे असं काही? यू कॅन स्ट्रेच आउट युअर फोर आर्म्स. बट अगेन एक डेडिकेटेड टाइम जर का तुम्ही देऊ शकला फॉर युअर स्ट्रेचेस ऑर फॉर युअर वर्कआउट, त्याच्यापेक्षा अजून काहीच बेटर. ओके. आणि जनरल मिनिमम तुझे 40 मिनिट्स म्हणतोय किंवा 30 मिनिट्स म्हणतोय, हा जनरल मिनिमम काय केला पाहिजे? म्हणजे वॉक इज इनफ किंवा किंवा आणखीन काही एक मिडल एज असेल किंवा 25 टू 35 च्या मध्ये असेल, आय तर त्यांनी कितपत हे केलं पाहिजे? अगदी किमान ज्याला वेळ खूपच कमी आहे किंवा त्याच्या प्रवासातच समजा 1.5 तास जातो, कामाला जायला, यायला 8 वाजतात, तेव्हा ज्यांना वेळ नसतो त्यांनी कमीत कमी काय सजेस्ट करशील? तुम्ही आता आपल्याकडे इंटरनेट नावाची गोष्ट आहे, तर आपण हम्म. युट्यूब वरून पण एक 15 टू 20 मिनिट बिगिनर वर्कआउट, एक बेसिक वर्कआउट जो घरच्या घरी शक्य घरच्या आहे. घरी करू शकतो. किंवा वर्कआउट पण नाही तर स्ट्रेचेस करू शकतो, ज्याच्याने तुम्हाला पेन ऍटलिस्ट होणार नाही. योगासन वगैरे. योगासन वगैरे. पण मला असं वाटतं की जगातली सगळ्यात बिझी लोक पण ऍट वन पॉइंट थोडा वर्कआउट करतात. करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की एक डेडिकेटेड टाइम जर का तुम्ही जिमला दिला, आणि का स्पेसिफिकली जिम, कारण का तुम्ही जेव्हा जिम मध्ये जाता, स्ट्रेंथ ट्रेनिंग करता, ते मुवमेंट्स करता, तेव्हा तुम्ही मसल बिल्ड करत असता. आणि मसल बिल्ड करणं म्हणजे काय होतं, इट इज इसेन्शियली अ सोल्युशन टू ऑल ऑफ युअर प्रॉब्लेम्स. मीनिंग इट नॉट ओनली क्रिएट स्ट्रेंथ, रिजिडिटी, बट इट ऑल्सो बूस्ट युअर इम्युन सिस्टम. तुम्हाला इंजुरी होण्यापासून ते वाचवतं. जर का तुम्ही कुठे पडलात किंवा ऍक्सिडेंटली काही झालं तुम्हाला, तर ते शॉक अब्झॉर्बर्स नाही, पण ऍज कुशनिंग काम करतं फॉर युअर ऑर्गन्स. इट इज अ प्रोटेक्टिव्ह लेअर. सो आय विल ऑलवेज से की जर का तुम्हाला वेळ देता आला तर थोडंसं स्ट्रेंथ ट्रेनिंग बेसिक पण हा एक्सरसाइज विदाउट जिम घरी करता येऊ शकतो, मसल बॉडी वेट एक्सरसाइज सगळे करू शकतात. आणि वॉक इज नॉट इनफ. Walk is good for burning calories and walk is very good as an activity, but I wouldn't consider that as a workout. अच्छा. It is good for people who sort of want to get out of the house, get fresh oxygen. It's very good for that. पण मी हेही म्हणेन की स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला किंवा वेट ट्रेनिंग करायला काय वयाचं बंधन नसतं. तुम्ही कुठल्याही वयामध्ये चालू करू म्हणजे शकता. रिटायर्ड असतील, अबाव 45 असतील, ते सुद्धा करू शकतात. देर इज अ पॉवर लिफ्टिंग कॅटेगरी, ज्यांना सिनियर्स म्हटलं जातं किंवा मास्टर्स म्हटलं जातं. There are 4 categories of masters: Master 1, Master 2, Master 3, Master 4. ओके. So Master 4 ची कॅटेगरी आहे ती 70 प्लस 75 प्लसच्या म्हणजे लोकांची. ते पण करू शकतात. क्या बात आहे. सो ते नॅशनल पॉवर लिफ्टर होल्डर्स आहेत, वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर्स आहेत, त्या वयात पण तुम्ही करू शकता. मित्रांनो, मी खूप आडून त्याला विचारलं, काही शॉर्टकट आहे का रेग्युलर एक्सरसाइजला, जिमला? त्यांनी एकच सांगितलं, तुम्ही बाकीच्या गोष्टीसाठी वॉकिंग, स्ट्रेचिंग हे करू शकता, पण एज वाईज तुम्हाला जर हेल्दी एजिंग पाहिजे असेल आणि सिनियर एजमध्ये नंतरच्या एजमध्ये जर तुम्हाला काही त्रास व्हायचा नसेल, तर मसल स्ट्रेंथनिंग हे जर तुम्ही केलं तर अनेक हेल्थ इश्यूजपासून तुमची सुटका होते. सो प्लीज कन्सिडर, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.